आम्ही साध्या घरातली माणसं आहे. शेतीवाडी करणारे आई बापाची आम्ही लेकरं तर सगळी बसलेली ही लेकरं आहेत. आम्हाला कुठे जागीरदारी दिली आमचा तरी त्या जंगली आहे नाही. लाडकं दोन शेवटचं शेंडफळ सुभाष नाना शाजी माझा म्हणून बापानं भरभरून दिलं. आम्ही दोन इतकं गुणवान निघालो. बाप जिवंत असताना निम्म ऐकलं आणि बाप पेढ्यावर आली इतका आम्ही गुणवान. आम्हाला कुठे इस्टेटीचं नेहमी हा दाखवतोय काय नाही. ही कलाकार लय मोठा आहे लगा आवा तुला बायकोशी एकदा त्याला फोन करू तुला म्हणावं तुझी काय तेवढं फोन गप्पा बाबा तू कर फोन. दिल्लीला जायचं होतं. बायकोला म्हणते की 2-4 हजार रुपये उसनं दे म्हणलं परत देतो आला. रागाने कपाट उघडलं डबं आदळ घे म्हणली यातलं घे आहे का घरात पाहिजे 500 बघा एवढं 500 दे पण आल्याला 5000 देतो म्हणजे 500 कसं जाणार. 500 दे म्हटलं विमानात संध्याकाळी बसल्याला फोन करतो म्हणजे 500 दे तर म्हणून सुरुवात कर काय म्हणून नको म्हणतो. 500 घेतला मौदाय पंपा गेलो डिझेल टाकलं गेलो वेळापूरला उत्तम जानकर घरात बसलो. उत्तम बसवदार का करतोय काही नाही गप्पा मारल्या. मला लय भारी काम आहे म्हणजे दिल्लीला येतो का तू नाही मला जमत मला काढ पैसे पाठतील 9000 निघायला घेतलं. पुढे गेलो फटकनला गाडी हिंदुराव निंबाळकर घाट पडला नेते कुठं झालाय काय झालं का बाप्या का झालं दिल्लीला चालू जावा म्हणजे पैसा नाही म्हणजे काय करू किती पाहिजे ते काही नाही 50,000 द्या 1 लाख रुपये त्या हिंदुरावच्या बायकोने दिले. दिल्लीला निघालो. बायकोला फोन केला विमान तळावून बोलतो शिवाजी पाटील म्हणते मला अडवाय भांडवली करू लक्ष्मीचा बॅग आणणार लक्ष्मी मला भेटते मी लक्ष्मीला भेट नाही. जात जात कशी उभा करायची माझ्याकडे कलाय लागू नका. दोस्त आहे बाळू एरडे बी दोस्त आहे. मारते आबा वडील झाले आहे. सगळ्याचा सन्मान माझ्या मनात आहे. बाबासाहेब तर माझ्या पुतण्यासाठी यांच्याशी भांडून मला काय आयुष्यात मिळणार. काय दुश्मन 70 वर्ष झाली 15-20 वर्ष चालत झटका कवा येणार आहे कळत नाही. पण मला माहित आहे तुम्ही जरा राड ही पोरं कवाच रडत नाही. सागर रडत नाही. जोगोपाटीला आला का ती तर शिव्या देणार दादा लय लाडका तुझं होता आपलं का केलं वाटलं आमच्या वाट्याला आहे. पण कशाला दुश्मनी घेतोय जाया जीवन चाललंय. जे आता जीवनात करायचं ते जीवनातलं ध्येय आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते करणार आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व श्वास आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा झेंडा खांद्यावर ठेवणार आहे. आणि पुढेही तुम्हाला सांगतो फक्त फडणवीस साहेबांची सरळ निवडणूक जी सांगते तर मी प्रामाणिकपणा दाखवी त्यात बेईमानी करणार नाही. थोडा शब्द तुम्हाला देतो आणि जाता जाता तुम्हाला एवढं सांगतो राजकारण कसंही करा कुठल्याही वाटेला जावा कुणालाही मत द्या याचं माझं काही देणं घेणं. फक्त माझ्या तमाम तरुणांना एवढी विनंती करतो स्वाभिमान एवढा कधी घाण ठेवायला नाही.